रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। राज्य सरकारकडून वाहतूक पोलिसांना दंड वसुलीचा टार्गेट देण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की गोरगरिबांच्या खिशाला खात्री लावून सरकार तिजोरी भरत आहे, तर अदानी अंबानी सारख्या उद्योगपतींना खुलेआम फायदा देत आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी विधानसभेत सरकारनं खोटं बोलल्याचा ठपका ठेवत गरिबांच्या शोषणाच्या या प्रकाराविरोधात सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा इशारा दिलाय। नाना पटोले म्हणाले की महाराष्ट्रातील फडणवीस सरकार कसे गोरगरीब जनतेला लुटतंय हे अजून स्पष्ट होतंय। सरकार अदानी अंबानींना पैसे देत असून गोरगरीब लोकांना लुटतंय। पोलिसांनी टार्गेट दिला आहे की 200 केसेस एका वाहतूक पोलिसांनी केल्या पाहिजेत। ते पैसे गोळा करत सरकारच्या तिजोरीत जमा केलं पाहिजे। राज्याचे सरकार विधानसभेत सांगतं की आम्ही कुठलंही टार्गेट दिलेलं नाही। माझ्याजवळ एका पोलिसाच्या चर्चेचा पुरावा आहे। त्यांना टार्गेट दिलेला असून वरिष्ठांकडून आम्हाला टार्गेट पूर्ण करण्याच्या सूचना असल्याचं ते सांगत आहेत। नाना पटोले म्हणाले की सरकारला माझा एक सवाल आहे, तुम्हाला गोरगरिबांना लुटायचं आहे का? एकीकडे लाडकी बहीण म्हणून पैसे देत आहात आणि दुसरीकडे तिच्या पतीला लुटू लागला आहात। म्हणून सरकारनं गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना लुटायला थांबवलं पाहिजे, नाहीतर विधानसभेत सरकारनं खोटी माहिती दिल्याबद्दल सरकारवर अविश्वास आणावा लागेल असा देखील इशारा नाना पटोले यांनी दिलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।